येस, गुड इव्हनिंग. आजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थोड्या वेळापूर्वीच आपण दिनदर्शिकेचा भाग पाहिला. खरं तर दिनदर्शिकेसारखे जे घटक आहेत त्यांचे प्रश्न संपत नाहीत, पण कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे म्हणून आपण एक 10 प्रश्न 10 प्रकार अशा पद्धतीने आपण ठेवलेला आहे सगळ्याच घटकांच्या बाबतीत. आणि जेव्हा आपण सराव घेऊ पुढे सगळा सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर, तेव्हा त्यामध्ये अर्थातच वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव होईलच. ठीक आहे, चलो सुरुवात करूयात आपण आत्ताच्या लेक्चरला. स्क्रीन शेअर करतो. जेवण केलं का? झालं का जेवण सगळ्यांचं? अरे, ही पीएचडी सुरू झाली म्हणजे थांबा कट करतो इथं. सेव्ह करून कट करूयात. जेवण केलं का सगळ्यांनी? नाही, सही करून घ्यायचं आता, होता वेळ मध्ये. सरांनी ठेवलं होता 15 मिनिट, माझे त्यासाठीच वाढले. म्हटलं छानपैकी जेवण करून घेऊ आणि मग तासाला सुरुवात करू. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, ओके ओके ओके. अमित करायचं आहे, मदत करतो का मम्मीला? बरं बरं बरं. हो, झालं झालं, माझं झालं. चलो, लेट्स स्टार्ट आवर टुडेज सब्जेक्ट. कुट प्रश्न. एकूण 12% हा विषय. 12% म्हणजेच 12 गुण, आणि 12 गुण म्हणजे 6 प्रश्न, 6 क्वेश्चन. त्यातील एक रांगेतील स्थानावर येईल, एक दिशांवर येईल, एक दिनदर्शिकेवर येईल, एक वेन आकृतीवर येईल आणि गणिती कोड्यांवर येईल. आणि एक असा प्रश्न असेल की तो यापैकी कुठे येऊ शकतो. तर याच्यातील रांगेतील स्थान, दिशा आणि दिनदर्शिका हे एवढं आपण पाहिलेलं आहे. आता आपण वळतोय ते म्हणजेच वेन आकृतीकडे. सो लेट स्टार्ट वेन आकृती. डायरेक्ट प्रश्न आलेला आहे समोर. आपण एक काम करूयात, थोडस तयारी घेऊयात. डायरेक्ट प्रश्न घेतले होते मी, पण काही तयारीसाठी पण थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. आपल्याकडे ब्लँक पेज आहेच आधीचं दिनदर्शिकेचं, त्याचा आपण वापर करूयात. ओके, चलो बाळांनो, बघा शेप वगैरे काही दिसत नाही ते इन्सर्ट करायला, हरकत नाही. तुम्ही तुमची उत्तरं मला हवी आहेत. 15 प्रश्न आज आपले आधी इथे होतील, नंतर बाकीचे प्रश्न होतील. ठीक आहे, मी कुठे थांबू? कोपऱ्यात थांबू? इकडे कोपऱ्यात थांबलो की तुमचे मेसेज आहेत ते डिटेल व्यवस्थित कळत नाहीत मला. खूपच छोटा होईल मी. इकडच्या कोपऱ्यात थांबतो. हा, लेट स्टार्ट. बघा, एक वर्तुळ घेऊयात. हे जे सर्कल आहे, वर्तुळ आहे, याला आपण नाव देऊयात कलाक्षेत्र. ठीक आहे, आपल्या वर्गात 3 प्रकारची मुलं असतात. कलाक्षेत्र. दुसरं एक वर्तुळ घेऊयात. वर्तुळ म्हणण्यापेक्षा आपण एक चौकोन घेऊयात आणि याला नाव देऊयात क्रीडा क्षेत्र, खेळाडू. ठीक आहे, आणि सोबत एक त्रिकोण घेऊयात. आणि या त्रिकोणाला नाव देऊयात
अभ्यास. ठीक आहे. इथे मी काही आकडे लिहितो. 3, 4, 5. एक मिनिट. अरे इथला हे कुठे गेला आपला इरेजर? अंक आहेत ते वेगळ्या पेनने वापरूयात ना. वेगळ्या पेनने वापरूयात अंक आपण. चलो. तीन, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. चलो. आता मी काही प्रश्न विचारणार, मी तोंडी प्रश्न विचारणार आहे, लिखित स्वरूपातले प्रश्न नाहीयेत. ओके. पहिला प्रश्न, तुम्ही इथे मला मेसेज मध्ये उत्तर द्यायचंय. ठीक आहे. हा एक वर्ग आहे, लक्षात घ्या, आधी थीम लक्षात घ्या. हा एक वर्ग आहे आणि या वर्गातील जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती संख्या वेगवेगळं काहीतरी काम करते. काही जण कलेमध्ये आहेत, प्रवीण आहेत, काही जण कलाकार आहेत, काही जण खेळाडू आहेत की जे क्रीडा क्षेत्रामध्ये येतात आणि काही जण अभ्यास करतायत. अशा विद्यार्थ्यांचा हा एक गट तयार केलेला आहे. याला म्हणायचं वेन आकृती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या असतात आणि त्या आकृत्यांच्या माध्यमातून एक कॉम्प्लिकेटेड जी गोष्ट असते, कॉम्प्लिकेटेड माहिती जी असते, ती माहिती स्पष्टपणे आपल्या दिसून येते. आता बघा, पहिला प्रश्न बघा. समोर असणाऱ्या या आकृतींमध्ये, वेन आकृतीमध्ये किती जण कलाकार आहेत किंवा कला क्षेत्राशी संबंधित आहेत? चला सांगा. ओके ओके ओके. 2 प्रकारचे अंक येत आहेत. बघा, इथे लक्षात घ्या, कलाकारचा अर्थ समजून घ्या. कलाकारचा अर्थ या ठिकाणी हे जे कलेचं क्षेत्र आहे, हे वर्तुळ, याच्या आतमध्ये असणारे ते सगळे कलाकार आहेत. याच्या आत असणारे ते सगळे कलाकार आहेत. म्हणजेच 9 आणि 6 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 5 23. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 23. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याच्यात फरक काय तो बघा. बघा, ठीक आहे. चलो. आता लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा बाळांनो, कलाकार असणारे 23 जण आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, या आकृतीनुसार फक्त कलाकार असणारे किती जण आहेत? फक्त कलाकार, फक्त कला क्षेत्राशी संबंधित 9. व्हेरी गुड. शाबास. कारण जेव्हा आपण फक्तचा उल्लेख करतो त्यावेळी आपण हे बघा ना, हे जे आहेत ना, हे 6 हे कलाकार आहेत, पण ते क्रीडेमध्ये पण आहेत. हे 3 बाकी ठिकाणी आहेत. हे 5 अभ्यासात पण आहेत. हे फक्त कलाकार आहेत. हे 9 जण. म्हणजे हे 9 जण स्नेहसंमेलनामध्ये उठून दिसणार आहेत. हे परीक्षेत उठून दिसणार आहेत. आणि हे स्पोर्ट डेज मध्ये, क्रीडा महोत्सवामध्ये उठून दिसणार आहेत. यातले 9 जण असे आहेत की जे फक्त आणि फक्त कला क्षेत्रामध्ये प्रवीण आहेत, बाकी क्षेत्रात नाही. ठीक आहे. चला, दुसरा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला त्याचं उत्तर येत आहे 9. आता तिसरा प्रश्न, या वेन आकृतीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये किती जण आहेत? क्रीडा क्षेत्राशी संबंधित किती जण आहेत?
ओके 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 चला, भरपूर जणांचं बरोबर आहे. बघा, क्रीडा क्षेत्राशी संबंधित याचा अर्थ या क्रीडेचा हा जो आहे ना, हा चौरस, हा चौरस कोणता? हा क्रीडेचा चौरस. याच्या आतमध्ये असणारे सगळेजण हे 8, 8 आणि 3 11, 11 आणि हे 6 आणि 4 होतात 10, त्यामुळे 11 आणि 10 21. बरोबर. 21 जण जे आहेत ते फक्त ते क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं 21. आता माझा चौथा प्रश्न. या वेन आकृतीमध्ये फक्त क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणारे किती विद्यार्थी आहेत? फक्त क्रीडा क्षेत्र, बाकी कोणतंही नाही. हा, मैदानामध्ये तुम्ही म्हणाल पार समोरच्याला कबड्डी खेळायला गेल्यावर ते उचलून आणू, ते वही पुस्तक हातात देऊ नका असं म्हणणारे 8 जण. बरोबर. किंवा स्टेजवर उभं राहिल्यावर हातपाय लटलट कापतायत, पण मैदानात पार उचलून आपटतायत. किती जण? 8 जण. व्हेरी गुड. हा आकडा आहे 8. छान छान, व्हेरी गुड. 5वा, अभ्यासामध्ये हुशार असणारे या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? अभ्यासामध्ये हुशार असणारे. येस येस येस, राईट राईट राईट, बरोबर बरोबर बरोबर. अभ्यास बघा, अभ्यास आहे तो या इथे आहे बघा, या त्रिकोणामध्ये आहे. त्रिकोणामध्ये आहे. आणि त्रिकोणामध्ये असणारे हे 4 अंक. 7, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19. त्यामुळे 19. व्हेरी गुड व्हेरी गुड. 19 जण असे आहेत की जे अभ्यासामध्ये हुशार आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न, अर्थात तुम्हाला समजलंच असेल. फक्त अभ्यासात हुशार असणारे, बाकी काही आम्हाला येत नाही, आम्हाला ग्राउंडवर उभं करू नका, आम्हाला स्टेजवर उभं करू नका, आम्हाला बाकी काही सांगू नका. ही वही द्या, हे पुस्तक द्या, आम्ही परीक्षेत काही करायचं ते करतो, इथं बाकी काही आम्हाला सांगू नका. असे 7 जण. व्हेरी गुड. किती जण झाले हे? 7. छान छान, गुड गुड गुड. छान, व्हेरी गुड. अभिनव काय गोलात 7 केलाय का? अरे वा, ओके ओके ओके. चलो, येस, गुड. चलो, 7 नंबरचा आकडा. 7व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न नीट ऐका. प्रश्न नीट ऐका. कला व क्रीडा या दोन्हीमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? कला व क्रीडा दोन्ही. कन्फ्युजन कन्फ्युजन. ओके, कन्फ्युजन कन्फ्युजन. कला व क्रीडा दोन्हीमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? ठीक आहे ठीक आहे. चला, आता मी सांगतो, नीट बघा. हे बघा, हा जरा वेगळा कलर घेऊ का इथे? आहे का वेगळा? ठळक दिसेल असा दिसते नाही, येलो कलर वगैरे ब्लॅक वरती. चला, इथूनच घेतो, व्हाईट कलर घेतो. बघा, हे बघा, कला क्षेत्र म्हणजे हे, हा येलो कलर आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नीट नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. कला क्षेत्रामध्ये येलो कलर आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. हे कला क्षेत्राचा हा भाग आणि क्रीडा क्षेत्राचा हा भाग. प्रश्न एवढाच आहे, कला व क्रीडा या दोन्हीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? कलेमध्ये आणि क्रीडेमध्ये दोन्हीत सहभागी होणारे जे आहेत ते 6 अधिक 3 9.
प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजून घ्यायचा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. कला व क्रीडा या दोन्ही मध्ये सहभागी आहेत, परंतु अभ्यासात हुशार नाही. अभ्यास नाही असे विद्यार्थी किती आहेत? ओके ओके ओके. सिद्धांत गडबड होतीये. बटन दाबताना वरचं खालचं नीट बघ बटन. खालचं बटन दाबता वरचं बटन दाबतोय, नीट बघ. येस येस येस. बघा, कला व क्रीडा म्हणजे आपण पाहिला पांढरा भाग आहे की जो कला आणि क्रीडा यांच्यामध्ये कॉमन आहे. या दोन्हीत आहेत, परंतु अभ्यासात नाही असं स्पष्ट दिलेलं आहे आता. त्यामुळे अभ्यासाशी संबंधित हा जो भाग आहे, हा अलीकडचा जो भाग आहे हा तुम्हाला कट करावा लागेल. शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो एवढा. आणि हा भाग सांगतो हे आहेत 6 जण. ठीक आहे. हा बरोबर. 3 अभ्यासात येतात, ते आपल्याला नको. ठीक आहे. चलो चलो चलो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. चलो बघा, पुढचा प्रश्न 9वा प्रश्न विचारतोय मी आता. क्रीडा व अभ्यास या दोनही क्षेत्रांमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? क्रीडा क्षेत्र व अभ्यास क्षेत्र या दोन्ही मध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? या दोन्हीत दोन्हीत. बरोबर. आता बरोबर जमायला लागलं. येस येस येस. अथर्व गडबडतंय. थोडीशी गडबड होती काहींची. चला चला बघा, क्रीडा क्षेत्र आणि अभ्यास क्षेत्र. हे बघा, क्रीडा क्षेत्राची बाउंड्री लाईन ही आहे. आणि क्रीडेसाठी असणाऱ्या अभ्यास क्षेत्राची बाउंड्री लाईन ही आहे. क्रीडा व अभ्यास यांच्यामध्ये किती विद्यार्थी तयार आहेत? तरवेज आहेत. किती आले? 3 अधिक 4 बरोबर 7. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. क्रीडा व अभ्यास या दोन्ही मध्ये तरवेज असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारलेली आहे. 7. नीट लक्ष द्या. ओके, 7. आता पुढचा प्रश्न. क्रीडा व अभ्यास या दोन्ही क्षेत्रामध्ये आहे, परंतु कला क्षेत्रामध्ये नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या किती? क्रीडा व अभ्यास दोन्हीत आहे, परंतु कला क्षेत्रामध्ये नाही. म्हणजे तो ग्राउंडवरही उतरू शकतो, तो अभ्यासही करू शकतो, पण कला वगैरे काय सांगू, ते काही पेटी वादन, काहीतरी माईकवर अनाउन्समेंट करणं, वक्तृत्व वगैरे असलं काही बोलू नका. अभ्यास करायचं तेवढा करतो, खेळायचं तेवढं खेळतो. येस, उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे 7. तर हे पहा, क्रीडा आणि अभ्यास यांच्यामध्ये हे 3 आणि 4 आहेत, परंतु कला कट होणार याचा अर्थ कलेकडून हा जो सर्कल आलेला आहे याच्यात असणार 3 कट होईल, शिल्लक राहील तो म्हणजेच 4. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 11वा प्रश्न. 11वा प्रश्न. अभ्यास व क्रीडा या दोन्ही मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सांगा. अभ्यास व क्रीडा दोन्हीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.
थांबा, अभ्यास आणि क्रीडा झालं ना. थांबा 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 थांबा. अभ्यास आणि क्रीडा हे झालं. क्रीडा आणि अभ्यास, अभ्यास आणि क्रीडा. अभ्यास आणि कला घ्या, कला. अभ्यास अधिक कला क्षेत्र या दोन्हीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. अभ्यास व कला क्षेत्र. तोपर्यंत मी जरा हे बिघडले रंग ते दुरुस्त करून घेतो. येस. अभ्यास अधिक कला क्षेत्र. ओके. अभ्यासाचं क्षेत्र आहे ते इथून इथे आपण व्हाईट कलर वापरूयात. इथून अभ्यास क्षेत्र असं आहे आणि एक कलेचं क्षेत्र आहे. तर यामध्ये येणारे 5 अधिक 3 8. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जमलंय, जमलंय. भरपूर जणांना जमलंय. शाबास. व्हेरी गुड. आता 12वा क्रमांक. अभ्यास व कला क्षेत्रामध्ये आहे, परंतु क्रीडेमध्ये नाही. असे विद्यार्थी किती? क्रीडेमध्ये नाही. अभ्यास आणि कला आहे, पण क्रीडा नाही. बरोबर, बरोबर, बरोबर. येस. क्रीडेमध्ये नाही. त्यामुळे क्रीडेचा हा जो भाग आहे, हा भाग कट होईल. शिल्लक राहिलेले हे म्हणजेच 5. आणि शेवटचा प्रश्न. ऑलराऊंडर. अभ्यास, कला, क्रीडा कुठेही फेका, खणखणीत नाणं खणखणणारच. या वर्गात किती जण आहेत? छान छान छान. शाबास. बघा ना, कला क्षेत्राचा हा एवढा भाग जो आहे, क्रीडा क्षेत्राचा एवढा भाग आणि अभ्यासाचा हा एवढा भाग, या सगळ्यामध्ये कॉमन येणारा जो भाग आहे तो आहे हा, आणि याच्यामध्ये असणारा अंक आहे तो म्हणजेच 3. छान छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास. तेव्हा अशा पद्धतीने आपण आता 13 प्रश्न पाहिले. 13. अजून 2 प्रश्न आपण घेऊयात. ठीक आहे. थोडे वेगळ्या प्रकारचे घेऊयात. दिनदर्शिकेसाठी जे तयार केलं होतं तेच ब्लँक पेज आपण वापरतोय. चलो बघा. समजा समजा 3 शब्द दिले आहेत. दप्तर, वही, पुस्तक. तर याच्यासाठी कोणती आकृती परफेक्ट बसेल? वेन आकृती. ही पहिली वेन आकृती आहे. 1 2 3. ही दुसरी आकृती आहे. 1 2 3. ही तिसरी आकृती आहे. 1 2 3. ही चौथी आकृती आहे. 1 2 3. सांगा. चलो 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 चलो. ओके ओके. एक सामान्य नियम जसा असतो तसं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला, थोडी व्हरायटी आहे. ठीक आहे, मी सांगतो बघा काय ते बघा. काय करायचं, याच्यातलं सगळ्यात मोठं कोण आहे, मोठं काय आहे ते शोधायचं. या सगळ्यात मोठं काय आहे? दप्तर. आणि याच्यामध्ये दोघं बसू शकतायत का? बसतात. मग हे एक दप्तर
त्याच्यामध्ये वही आणि त्याच्यामध्ये पुस्तक. त्यामुळे आकृती क्रमांक 4. ठीक आहे. अजून प्रश्न दाखवतो. पुणे, महाराष्ट्र, भारत या वरच्या 4 आकृत्यांपैकी कोणती आकृती या ठिकाणी बसेल सांगा. येस, बरोबर आहे, बरोबर. ओके ओके, येस 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 येस, राईट, बरोबर. हा, आता लक्षात आलं बाळांना, आता लक्षात आलं. छान, शाबाश. पुणे आतमधला कॉलम, महाराष्ट्र बाहेरचा आणि भारत त्या बाहेरचा. भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये पुणे. ठीक आहे. हे सर्कल अशा पद्धतीचे आहे. तर अशा रीतीने आपल्याला इथे विचार करायचा असतो या प्रश्नांच्या बाबतीत. म्हणजे आता आपण या पहिल्या 26 मिनिटात 15 प्रश्न घेतले. गंमत लक्षात घ्या, ज्यावेळी हे सगळं लिहायची गरज नाहीये, त्यावेळी आपला स्पीड पहा. म्हणजे अर्थात एवढं मी म्हणत नाहीये, पण 15 प्रश्न आपले 1 तासामध्ये होऊ शकतात. कधी? सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर जेव्हा आपण प्रश्न घेईल त्यावेळेस. 15 प्रश्न, 20 प्रश्न पाहूयात आपण किती होतील तेवढे. जास्तीत जास्त प्रश्न आपण तेव्हा घेऊयात. ठीक आहे. चलो, तर आता आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नांकडे. असं जेव्हा प्रश्न मी तयार करतो त्यावेळी ते तयार करायला पण वेळ लागतो ना, त्यामुळे मग तेवढा वेळ थांबावं लागतं त्यासाठी. आकृतीचं पेज कट करून लावलेलं आहे. ओके, त्यामुळे थोडासा आकार पाहावा लागेल. येस, मी पोल देतोय. प्रश्न क्रमांक 1, 1, 2, 3, 4. पोल स्टार्ट. चलो चलो चलो, 13 जणांनी सोडवलेले. पाहूयात आपण. इथे एक आकृती दे पहा. हा प्रश्न दिलेला आहे आणि इथे रेल्वेने प्रवास करणारे, बसने प्रवास करणारे, विमानाने प्रवास करणारे, त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस घेतलेला आहे. पाहूयात आपण फक्त रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी किती आहेत. 8 आणि 5 असे ऑप्शन दिले, म्हणजे दुसरा आणि चौथा ऑप्शन तुम्ही दिलेला आहे. चला बघूयात आपण. फक्त रेल्वेने प्रवास करणारे. आता बघा, रेल्वेने प्रवास करणारे असा जर प्रश्न असेल तर त्यासाठी हा अख्खाच्या अख्खा त्रिकोण आहे. पुढे म्हटले फक्त, फक्त म्हणजेच इथे बसने प्रवास करणारे नकोय आणि त्यांना विमानाने प्रवास करणारे पण याच्यामध्ये नको. मग त्रिकोणाच्या आत हे जे 4 अंक आहे त्यातून हे 2 कट झाले, हे शिल्लक राहिले 8
आणि शिल्लक राहिले 35. 35 अधिक 8 43. ऑप्शन नंबर 4. अनेकांनी उत्तर दिले 35. घाई केली, गडबड केली. त्यांनी फक्त हे 35 पाहिले, त्रिकोणाचा हा दुसरा भाग पाहिलाच नाही. का चुकले समजून घ्या. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात आता. आपलं डिस्कशन भरपूर झालंय, त्यामुळे आता आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. ओके. सगळं 13 प्रश्न डायरेक्ट आपलं डिस्कशनच चालू होतं ना. सेम प्रश्न दुसरा, सेम आकृतीसाठी दुसरा प्रश्न. रेल्वे, विमान व बस तीनही साधनांनी प्रवास करणं. थांबा रे, पोल द्यायचा नाही का, एक मिनिट. पोल. ओके. चलो प्रश्न क्रमांक 2. 1 2 3 4 स्टार्ट. मला असं वाटतं की या प्रश्नांना आपण अर्धा मिनिट द्यायला खरं काही हरकत नाही. काय, कारण म्हणजे भरपूर जणांचं सोडवून होतंय तेवढ्या वेळेत, अर्ध्या मिनिटात. चलो चेक करूयात आपण. तिसरा आणि चौथा ऑप्शन एका विद्यार्थ्याने दिलेला आहे आणि 12 जणांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे. प्रश्न पहा. रेल्वे, विमान आणि बस तीनही साधनांनी प्रवास करणारे तिन्ही हवेत. हा जो 8 आहे हा फक्त रेल्वेवाला आहे. 35 आहे तो फक्त रेल्वेवाला आहे. 50 आहे तो फक्त बसवाला आहे. विमानाचा आहे 2 आहे तो फक्त विमानाचा आहे. 3 आहे तो फक्त विमानाचा आहे. 7 आहे तो रेल्वे आणि रेल्वेवालाही आहे आणि विमानाचाही आहे, पण तो बसचा नाही. रेल्वेचाही प्रवास होतो. हे पहा, रेल्वे म्हणजे या त्रिकोणात पण आला 9. विमान म्हणजे वर्तुळ, हे पहा या वर्तुळाच्या आत पण आला 9 आणि बस म्हणजेच हा चौरस, याच्यातही आला 9. त्यामुळे 9 हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. समजून घ्या कसं आहे ते, समजून घ्या. येस. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. ओके, स्टार्ट. चलो चलो चलो, उठा, जागे व्हा आणि पुन्हा एकदा आपल्या धमन्यात खेळवा. हुशार विद्यार्थ्यांचा ससत रक्त. कोणतरी मूवीचा डायलॉग आहे ना, तो आठवला मला. काही जण आडवे पडले असतील ना, झोप लागली असेल म्हणून म्हटलं. काय सर, 2-2 वेळा लेक्चर घेतात का एका दिवसात? असं काही जणांना झालं असेल म्हणून म्हटलं. चलो चलो चलो. यस. चलो टाइम ओव्हर.
10 जणांनी सोडवले, 5 जण कुठे होते 5 जण? 5 जणांनी सोडवलं नाही. 10 पैकी 8 जणांनी ऑप्शन 3 दिलेला आहे आणि 1 असे 2 ऑप्शन पडलेले आहेत. ओके, लेट्स चेक. बघा. अरे, मैं थोडं छोटं करूया. ठीक आहे. येस. प्रश्न काय आहे? फक्त रेल्वे आणि विमान. म्हणजे रेल्वेचा प्रवास करणारे आणि फक्त रेल्वे आणि विमानाचा प्रवास करणारे. रेल्वेच्या आत विमानावाले किती आहेत ते शोधा. रेल्वेच्या आत विमानाचा प्रवास करणारे म्हणजे 7 आणि 9 हे 2 अंक दिसतायत. ते म्हटले फक्त म्हणजेच बसचा प्रवास त्यांना नकोय. तो फक्त रेल्वे आणि विमानाचा प्रवास करणारे म्हणजेच ऑप्शन आहे 3, 7 जण. या 8 जणांचं बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. चलो, वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढची वेन आकृती. वेगळी आकृती आहे आता. चलो, हा मला वाटतं इथला 4था प्रश्न. स्टार्ट. नीट सोडवा. सोप्या प्रश्नात गडबड करायची नाही. घाई केली की सोपे प्रश्न चुकतात. हे समजून घ्या. त्यामुळे घाई करायची नाही. ओके. 13 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात. अकरा जणांनी तिसरा ऑप्शन दिलेला आहे. एकाने चौथा ऑप्शन दिला. असं 12 जणांनी सोडवलेलं आहे. थांबा, वर पण आहे. पहिला ऑप्शन एकाने दिलेला आहे. 13 जणांनी सोडवलेला आहे. चलो, लेट्स चेक. बघा. फक्त शेतीकाम व सुतारकाम. शेतीकाम करणे म्हणजे शेतकरी जे आहेत ते सगळे हे आहेत. आणि सुतारकाम करणे म्हणजे त्याच्या अंतर्गत असणारे हे या बाजूचे सगळे आले. म्हणजे वरचे आहेत ते कट करून टाका. ठीक आहे. पण त्यांनी काय म्हटलंय, शेती व सुतारकाम करणारे म्हटलं असतं तर आपण इथे 19 हे केले असते. शेती व सुतारकाम दोन्ही करणारे. पण इथे फक्त हा शब्द आलेला आहे. आणि हे जे 12 जण आहेत हे गवंडी काम पण करतात. त्यामुळे हे 12 जण आपल्याला नकोयत. आपल्याला हवेत ते 7. फक्त शेती व सुतारकाम करणारे आहेत 7 जण. शाबास. अनेक जणांचं बरोबर आलं. व्हेरी गुड. हा झाला 4था प्रश्न. आता आपण जाऊयात ते म्हणजे 5व्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 5. 1, 2, 3, 4. स्टार्ट.
नीट विचार करा, नीट विचार करा. कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, त्यामुळे नीट विचार करा. चलो बघा, 6 जणांनी सोडवलेला नाही. म्हणून म्हटलं नीट विचार करा. बघा, विचार कर, नीट विचार करायचा अर्थ सोडवायचा नाही असं होत नाही बरं का. ठीक आहे, ठीक आहे. ओ शिट. थांबा थांबा थांबा, एक काम करू आपण, तुम्हाला इथे ऑप्शन मी बदलून देतो. काय आलंय, मागच्याच प्रश्नाचे ऑप्शन राहिलेले ते. थांबा. 16, 26, 4, 2 आधीचेच ऑप्शन राहिलेले आहेत. चला परत पोल देतो मी. आता तुम्हाला प्रश्न माहिती आहे, त्यामुळे मी अर्ध्याच मिनिटाचा पोल देतो. ठीक आहे. 5वा प्रश्न आपला 1, 2, 3, 4. हे तुम्ही उत्तर काढलं असेल ऑलरेडी. 15 सेकंदातच देऊयात. उत्तर काढलं असेल ना तुम्ही. फक्त क्लिक करायचे तुम्हाला. तो तुम्ही जे उत्तर काढले ते तुम्हाला सापडलं नाही, हा प्रॉब्लेम होता. चला बघा, 15 सेकंदातच 8 जणांनी बरोबर उत्तर दिलं. तर उत्तर काढलं पण ते तिथे दिसे ना, असं झालं ते. ठीक आहे. ते कॉपी पेस्ट करून घेतले ना प्रश्न, मग ते ऑप्शन दुरुस्त करायचे राहून गेले. चला बघा, आता प्रश्न पहा. उत्तर बघूया आपण. किती जणांनी सोडवलेलं आहे त्याच्यामध्ये 5 जणांचं वोट आहे ऑप्शन 3 ला. वर 2 आणि 1 असा ऑप्शन दिसतोय. ठीक आहे, 8 जणांनी सोडवलंय, म्हणजे निम्म्या जणांनी सोडवलंय. आणि त्या 8 पैकी निम्म्यापेक्षा असतं, म्हणजे 15. ठीक आहे, 5 जणांनी बरोबर आलेलं आहे. 1/3 जणांचं बरोबर आलंय थोडक्यात एकूण विद्यार्थ्यांपैकी. बघा, फक्त गवंडी काम करणाऱ्या, फक्त गवंडी काम करणाऱ्या, म्हणजे फक्त गवंडी काम करणारे कोण आहेत? 19. फक्त गवंडी काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या. फिरून टाकलाय प्रश्न, फिरून. फक्त गवंडी काम करणारे 19 आहेत, पण फक्त गवंडी काम करणारे शेतकरी म्हणजे हे 19 त्यांना नकोच आहे. गवंडी काम प्लस शेतकरी, गवंडी प्लस शेतकरी असे त्यांना हवे. गवंडी काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, म्हणजेच हे गवंडी काम करणारे हे आणि सोबत शेतकरी, म्हणजेच हे वर्तुळ, वर्तुळाच्या आत असणारे 4 अंक, याच्यामध्ये गवंडी आणि शेतकरी हे दोन्ही आहे. हा एवढा भाग बघा. आले का? गवंडी काम करणारे शेतकरी म्हणजे त्रिकोणातील आणि वर्तुळातील एकत्रित गवंडी काम, फक्त गवंडी आणि शेतकरी असं एकत्रित. शेतकऱ्यांची संख्या म्हणजेच किती आली? 14. संख्या फक्त सुतारकाम करणाऱ्या, फक्त सुतारकाम, सुतारकाम करणारे कोण आहेत? 10, 7, 12. पण म्हटले फक्त 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 सुतारकाम करणारे कोण आहेत? 10. हे 7 जण ते सुतारकामासोबत शेतकरी पण आहेत, त्यामुळे हे नाही. आणि 12 जण आहेत ते गवंडी पण आहेत, शेतकरी पण आहेत आणि सुतार पण आहेत, त्यामुळे हेही नाही. फक्त सुतारकाम करणारे आहेत ते 10. फक्त गवंडी काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त सुतारकाम करणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? 10 ने किती जास्त ही? 4 ने. त्यामुळे उत्तर आहे 3. आता बरोबर आहे. मग अशी तुमचा प्रॉब्लेम हा झाला की सर ऑप्शनच नव्हते आम्ही जे काढलेत ते.
छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो. बरं चला, आतापर्यंत जे प्रश्न आपण थांबा, एक प्रश्न अजून घेऊयात आणि मग आपण प्रश्न विचारत, म्हणजे तुमची काही अडचण आहे का ते. ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 6. तर या लेक्चरचा हा 15+6 म्हणजे 21वा प्रश्न होतो. पण ठीक आहे, आधीचे होते ते आपण समजावून सांगण्यासाठी घेतले होते, असं आपण म्हणूयात. प्रश्न क्रमांक 6. पोल स्टार्ट. कॅल्क्युलेशन आहे बरं का याच्यामध्ये, नीट करा. चलो, टाइम ओव्हर. 12 जणांनी सोडवलेला आहे. पाहूयात आपण उत्तर काय आहेत ती. व्हरायटी बघा, 2, 5 आणि 5. ठीक आहे, त्यातलं 3 नंबरचं ऑप्शन आहे त्यांचं बरोबर आहे. चलो, वळूयात आपण इकडे. ते कसं सोडवलंय ते पहा. येस. गवंडी काम करणाऱ्यांची संख्या, गवंडी काम करणाऱ्यांची संख्या म्हणजे जी काही असेल ती. इथं फक्त गवंडी काम म्हटलं नाहीये बरं का, हे समजून घ्या. म्हणजे गवंडी काम करणे सगळे आले. गवंडी काम म्हणजेच या त्रिकोणाच्या आतमध्ये जे जे क्रमांक आहेत ते सगळे आले, म्हणून म्हटलेलं आहे गवंडी काम करणाऱ्यांची संख्या. मग ही आली 19 अधिक 14 अधिक 12. किती आले बघा. 9 अधिक 4 10 11 12 13. 13 अधिक 2 15. 15 चे इथे आले 5. आला 1 1 2 3 4. आलं उत्तर 45. म्हणजे गवंडी काम करणाऱ्यांची संख्या झाली 45. ही संख्या फक्त शेतकऱ्यांच्या संख्येच्या, शेतकरी नाही हा, फक्त शेतकरी. शेतकऱ्यांची संख्या म्हटलं म्हणजे वर्तुळातील संख्या म्हटलं तर 10 7 12 14 सगळे येत आहेत. प्रश्न आहे फक्त शेतकरी. मग या वर्तुळामध्ये हे 14 जे आहे ते गवंडी पण आहेत, कट. हे 12 जे आहे ते गवंडी आणि सुतार पण आहेत, कट. हे 7 आहेत ते सुतार पण आहेत, कट. हे 10 आहेत ते ना गवंडी आहेत ना सुतार आहेत, फक्त शेतकरी. हे आहेत फक्त शेतकरी 10. या शेतकऱ्यांच्या संख्येच्या किती पट आहे? किती पट असेल तर काय करायचं, या 45ला या 10ने आपल्याला भाग द्यायचा. 10च्या पाड्यात किती आहे ते आपल्याला पाहायचंय. आता दशांश चिन्ह तुम्ही शिकलेला आहातच. हे प्लस बरं का, इथे आहे ते चुकून टिक मार द्यायचे, तुम्हाला मायनस वाटायचं. दशांश चिन्ह शिकलेलाच आहात, डेसिमल पॉइंट इथे असतो ना. याच्या पुढे 0 0. या 0ला काही व्हॅल्यू नसते म्हणून आपण काही तो लिहित नाही. इथून हा 1 ने अलीकडे आला की डिनॉमिनेटरला झाला 1 आणि 1 याचा अर्थ तो नाही लिहिलेला चालू शकतो. पण हा जर 1 ने अलीकडे येत असेल तर हा हा सुद्धा दशांश चिन्ह किंवा डेसिमल पॉइंट आहे, त्या अलीकडे येईल. उत्तर येईल 4.5. जर असं येत नसेल तर सरळ असा भागाकार करा. 45 10 10 चौक 40. खाली आले 5. पुढे वरती घेतला 0. इथे आले हे 10 10 5 50 आणि पुढे काय 0. ठीक आहे. किती फास्ट करून दाखवलं ते. पण उत्तर आहे 4.5.
4.5चा अर्थ 4 पेक्षा जास्त आणि निम्मे. पुढचा निम्मा म्हणजे 4.5. 4.5 हा ऑप्शन इथे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलं. आता अजून पुढे जाऊयात आपण. आता जो दुसरा प्रकार सांगितला ना, तशा प्रकारचा आहे. हे पहा. येस. 7वं उदाहरण. थांबा. मी तुम्हाला पोल देतो. स्टार्ट. ओके, ओके, ओके. चलो, चलो, चलो. येस. बघूयात आपण पूर्ण संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. तुम्ही 4 पैकी कोणता ऑप्शन निवडलाय? 9 जणांनी दुसरा ऑप्शन निवडलेला आहे. तिसरा ऑप्शन एकाने निवडलेला आहे. आणि पहिला ऑप्शन सुद्धा 9 आणि 1 10. ओके. एकाने निवडलेला आहे. ठीक आहे. आता समजून घ्या बघा. पूर्ण संख्या म्हणजे संख्यांचा आधी आपल्याला सुरुवातीला आपण शिकलेलो आहे. थोडंसं परत घेऊयात आपण. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 डॉट, 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 डॉट. पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि पुढे या सगळ्या आल्या. ठीक आहे. म्हणजेच शून्यापासून पुढे असणाऱ्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या इथे आहेत. ठीक आहे. पूर्ण घ्या. समसंख्या या वेगळ्या आहेत. 2, 4, 6, 8, 10 या स्वतंत्र आहेत. पण पूर्ण संख्यांच्या आतच आहेत बरं का. पूर्णच्या आतच आहेत. आणि विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 वगैरे वगैरे या पूर्णच्या आतच आहेत, पण समपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे उत्तर येतंय 2. सम किंवा विषम या पूर्ण आहेत की नाहीत असं काही विशेष नाहीये ना. क्लिअर. ठीक आहे. काही अडचण इथपर्यंत? चलो. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न येतोय मी. प्रश्न क्रमांक 8. स्टार्ट.
यस. चलो बघा, आता एक एक आपण ऑप्शन चेक करूया इथला. थांबा, आधी तुम्ही काय उत्तर दिले ते पाहूया. 4 आणि 5 असे वोट पडले दुसऱ्या आणि चौथ्या उत्तराला. बरं बरं बरं, चला नीट बघा आता. कोणाचं चुकलंय ते आपण आता नीट बघूया बरं का. ठीक आहे. येस, बघा. पहिला तर तुम्ही ऑलरेडी दिलेला नाहीच आहे, पण आपण सगळी चेक करूयात. बघा, तुम्ही दिले ते दुसरा आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे. दुसऱ्यामध्ये पहा, समजा तुम्हाला असं वाटलं की हे डॉक्टर आहेत, हे पुरुष आहेत मेल आणि हे फिमेल आहेत, असं तुमच्या डोक्यात असेल. मेल फिमेल शेजारी शेजारी डॉक्टर आहेत ते काही जण असतील असं तुमच्या डोक्यात असेल. ठीक आहे. काही जण डॉक्टर नाहीत, काही मेल आणि काही फिमेल डॉक्टर आहेत, ही गोष्ट मान्य आहे. पण मेल आणि फिमेल नाही आणि डॉक्टर आहे, जुळतंय का? हा सर, ते तृतीयपंथी असतात वगैरे, पण ते संख्येने एवढे मोठे नसतील ना. एक उदाहरण म्हणून आपण पाहताना अपवादात्मक विचार नाही करायचा, ओव्हरऑल विचार करायचा. बहुतांशी बघा, बहुतांशी बघा, ओव्हरऑल विचार करायचा आपल्याला. जर मेल आणि फिमेल आहे तर डॉक्टर आहे ते त्याच्यामध्ये कुठेतरी असले पाहिजेत ना. त्यामुळे हे, मग हे उरलेले हे कोण आहेत? ना मेल ना फिमेल, त्यामुळे हा ऑप्शन कट. इथे तर 3 ऑप्शनच नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असेल की हेच मेल आहेत आणि हेच फिमेल आहेत, तर ते आपल्याला ऍक्सेप्टेबल नसेल डॉक्टरांच्या अंतर्गत. सो विषय कट. तुम्ही हा एक ऑप्शन दिलेला आहे 4 नंबरचा. समजा हे पुरुष, हे स्त्री, मेल फिमेल आणि हे डॉक्टर. जुळवायचे कसे? उत्तर इथं आहे. कसं ते बघा. हा जो चौरस मी तुम्हाला काढून दाखवतोय, हा असेल पुरुष, मेल. हा जो चौरस मी तुम्हाला काढून दाखवतोय, हा असेल स्त्री, फिमेल. आणि हे जे पुरुष आणि स्त्री आहेत, यांचं एकत्रीकरण असणारा हा जो तुम्हाला आयत दिसतोय, हा असेल डॉक्टर. क्लिअर? 99+ भरपूर चॅटिंग झाली आहे दिसतंय. क्वेश्चन कन्फ्युजिंग. येस येस येस. प्रश्न कन्फ्युज करणारा वाटू शकतो, पण तसं नाहीये. तो क्लिअर आहे. त्या आकृती आपल्या नीट पाहिजेत. ऑप्शन नंबर 3. 4 नाही बाळांनो, 3. आता सांगितलं की, एक्सप्लेनेशन केलं की. चार नंबरच्या प्रश्नामध्ये काय आहे? थांबा, तुम्हाला परत एकदा दाखवतो. 4 नंबर दाखवतो. पुरुष जे आहेत ते स्त्रिया नाहीत हे मान्य आहे, पण ते डॉक्टर पण नाही आहेत ना. समजून घ्या ना. या चौथ्या प्रश्नानुसार पुरुष जे आहेत, म्हणजे समजा हे पुरुष असतील, हे पुरुष असतील, हे हे डॉक्टर पण नाहीत, स्त्रिया पण नाहीत. बरं, मग डॉक्टर कोण आहे? समजा हे पुरुष, हे स्त्रिया झाल्या, डॉक्टर कोण आहेत? ना पुरुष ना स्त्री, हे डॉक्टर आहेत तरी कोण? सेम हाच प्रश्न इथे. म्हणून याचं उत्तर यामध्ये चौथं किंवा दुसरं येत नाही. ठीक आहे. येस. क्लिअर का आता? आता क्लिअर का सांगा?
थोडं हार्ड होतं. बरोबर, ठीक आहे. चलो चलो चलो. ओके ओके ओके. चला बोलायचं पुढच्या प्रश्नाकडे. मला वाटतं आता पुढचा 9वा प्रश्न असावा आपला. येस, 9वा प्रश्न. तो जो तुम्हाला हार्ड म्हणताय ना तुम्ही, पण हाच प्रश्न मेरिट ठरवतो ना. जो सोपा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर सगळेच जण देणार आहेत. ज्याला तुम्ही हार्ड म्हणताय तो ज्याने सोडवला तोच मेरिटला पोहोचला. बाकी सोपे तर सगळे सोडवणार आहेत. वेळ सुरू झाली आहे बरं का. येस. ओके ओके ओके. टाइम ओव्हर. चलो 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 बघा. 7 जणांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे आणि 1 आणि 2 ऑप्शन दिलेत दुसऱ्या आणि चौथ्यासाठी. ठीक आहे. चलो आपण उलटी सुरुवात करूया. बघा, महासागर, गर्त आणि नदी यांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही असं आहे का? हा महासागर आहे, हा गर्त आहे आणि ही नदी आहे. मग महासागर, अरे आपण शिकलोय ना, भूगोलामध्ये आहे पहा इयत्ता 8वीला. हा महासागर, महासागराचे तळ रचना, ते पहा काय किनारा, भूखंड मंच, खंडांत उतार, त्यानंतर पुढे काय सागरी डोह, पठार, सागरी पठार, सागरी मैदान, सागरी पर्वत, सागरी बेट, डोह आणि हा गर्ता. हा महासागराच्या आत आहे ना. मग महासागराच्या बाहेर गर्ता कसा काय असेल? महासागराच्या बाहेर असेल त्याला दरी म्हणतात, गर्ता नाही. जमिनीवरची दरी आणि महासागरातील दरी म्हणजेच गर्ता. त्यामुळे हा ऑप्शन कट. जसा हा कट तसा हा पण कट. महासागर आणि गर्त सेपरेट असू शकत नाहीत ना. महासागराच्या आतमध्ये गर्त असेल, मान्य. नदी, महासागराच्या आत नदी, नदी महासागराच्या आत वाहते. हा, काही सागरी प्रवाह वाहतात की त्यामुळे काही काळ थोडासा नदीसारखा आकार तयार होतो. पण तुम्हाला मी आधीच सांगितले, कुठली तरी अपवादात्मक बाब आपल्याला इथे विचारात घ्यायची नाही, कारण महासागर खूप मोठा आहे. ठीक आहे. आणि कुठेही एखादा ओहोळ सारखं छोटस काहीतरी भाग चालेल त्याला आपण नदी म्हणायचं, याला अर्थ नाही. त्यामुळे हा पण ऑप्शन कट. हा महासागर, हा त्याच्या आतला गर्ता आणि ही त्याला येऊन मिळणारी वेगळी नदी. ऑप्शन नंबर 1. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका विचारून घ्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. चलो चलो चलो. चला, जमलेले छान. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे.
10 स्टार्ट. चलो टाइम ओव्हर. 11 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण. 2 4 4 1. ओके ओके ओके. आता हे बघा ना, हे काही झालं तरी अन्नच आहे ना रे. पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग अन्नच आहे ना. मग हे वेगळे असणारे ऑप्शनच नसतील. सिंपल. ठीक आहे. त्यामुळे वेगळे असणारे ऑप्शन नसतील. अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ येतात. म्हणजे हे जर अन्न असेल सर्वात मोठं, त्यात हे पिष्टमय पदार्थ असतील, तर भुईमुग त्यामध्ये येईल का? उत्तर आहे नाही. पिष्टमय पदार्थ जे आहेत त्याच्या यादीमध्ये भुईमुगाचा समावेश होत नाही. पिष्टमय पदार्थामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतात, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. भुईमुगामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात नसतात. त्यामध्ये प्रोटीन, प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. लक्षात घ्या, हे अन्न आहे. या अन्नामध्ये हे पिष्टमय पदार्थ, पिष्टमय जे असतात ते साधारण नावानुसार लक्षात ठेवायचं, तर त्याचं पीठ होतं. पीठ होणारे पदार्थ. बहुतांश पदार्थाचे पीठ होणारे असतात ते याच्यामध्ये येतात, पिष्टमय पदार्थांकडे. भुईमुगाचं पीठ होत नाही. अर्थात हे काय तुकडे होतात याच्यावरही ठरत नाही. तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेटमुळे त्याचं पीठ होतं आणि याचं पीठ होत नाही. कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. त्यामुळे ते सेपरेट आहे. ऑप्शन नंबर 2. यस. चलो. काही अडचण, काही शंका विचारून घ्या काही असेल तर. नो नो नो. ऑप्शन 2. आता सांगितलं ना बाळांनो, म्हणजे आता काही अडचण असेल तर विचार. तुम्ही ते आधीच टाईप केलं असेल. काही शंका नाही. ओके ओके ओके. चलो चलो चलो. येस. ठीक आहे. चला एकदा शेवटचं ते शेवटची स्लाइड सांगून टाकतो. YouTube वरती जे पाहतील त्यांच्यासाठी फायदेशीर. आपले जे लेक्चर्स आहेत हे लाईव्ह चालू आहेत ते हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती. आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते अवेलेबल होत आहे योगेश पाटील अकॅडमी या YouTube चॅनलवरती. तेव्हा इथे काही एक नॉमिनल फी आहे. काहीतरी ₹111 फी आहे. तर मला वाटतं ₹2 समथिंग काहीतरी पैसे त्यामध्ये ॲड होतात. आणि 113 काहीतरी रुपये द्यावे लागतात तुम्हाला. आणि इथे काही फ्रीमध्येच अवेलेबल आहे ते. त्यामुळे काही विषयच येत नाही, प्रश्नच येत नाही. तेव्हा सगळे लेक्चर्स पहा, करा. सिलेबस संपत आलेला आहे. आणि तुम्ही हवे तेव्हा, हवे तेवढ्या वेळा हे सिलेबस पाहू शकता. सो ठीक आहे. चलो इकडे येऊयात आपण. काही अडचण, शंका काही असेल तर बघूयात. नंतर बाय बाय, गुड नाईट करायला आपण मोकळे. सर मजा आली आज दोन्ही लेक्चरला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाय सर, हॅव अ नाईस स्लीप. ओके चलो 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 बाय, गुड नाईट, बाय बाय.
चलो टाटा बाय बाय.